नमस्कार, आदाब, सत श्री अकाल, जय भीम, नमोबुद्धाय. मित्रांनो, या ठिकाणी आपण नागपूरच्या संविधान चौकात आलेलो आहे आणि या ठिकाणी आंदोलन हे आया कार्यकर्ता जे आहेत आपल्या आयटक आणि आशा कार्यकर्ता यांचं हे आंदोलन हे गेल्या 50 दिवसापासून या ठिकाणी आझाद मैदान असो, नागपूरच्या संविधान चौक असो किंवा कोणतेही ठिकाण असो, या संविधान चौकामध्ये चंद्रपूर, यवतमाळ, गोंदिया अशा वेगवेगळ्या भारताच्या, महाराष्ट्राच्या कोण्याकोण्यातून आशा वर्कर्स आणि महिला कार्यकर्ता आलेले आहेत. त्यांच्या काय मागण्या आहेत आणि आज त्यांच्या मागण्या पूर्ण झालेल्या आहेत की नाही ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. काकू, काय नाव तुमचं? माझं नाव मंगला लोखंडे आहे आणि मी नागपूर जिल्ह्याची सेक्रेटरी आहे. तर मी हे सांगू इच्छितो की आमचा जर 48 दिवस झाले आज आमचा संप सुरू होता आणि कॅबिनेट सोमवारपासून सुरू होती, तर आज शेवटचा दिवस होता. तर आम्हाला असं वाटलं की बा आज आमचा काहीतरी निर्णय लागेल, कारण की कॅबिनेट सुरूच आहे आणि अजित पवार दादांनी जे बोलले आहेत पण ते पूर्णपणे बोलले नाही आहे की मी देणार, फक्त देणार म्हणून सांगितलं, पण किती देणार हे नाही सांगितलं आणि मीटिंग अजून सुरूच आहे. म्हणून आम्हाला असं वाटत होतं का आज आमचा काहीतरी निर्णय लागेल, पण काही निर्णय लागला नाही. आम्ही फक्त संप स्थगित केला आहे, पण आम्ही संप समोर सुरूच ठेवणार आहोत. आमच्या सोमवारपासून पुन्हा संप सुरू होणार आहे अशी मी सांगू इच्छितो. आणि जे आता मीटिंग होणार आहे कृती समितीची, त्याच्यामध्ये काही योग्य निर्णय घेणार तर आम्हाला काहीतरी योग्य निर्णय मिळणार अशी आम्ही शाश्वती घेतो आमच्याकडून. आणि आम्हाला GR मिळाला पाहिजे. पाहतो आम्ही 9 वाजेपर्यंत काय होते, म्हणून आम्हाला काही चांगली बातमी आली तर ठीकच आहे, नाहीतर आम्ही सोमवारपासून तीव्र आंदोलन करून. आतापर्यंत आम्ही एकाच जागी बसलो होतो, पण सोमवारपासून आमचं आंदोलन तीव्र होणार. आम्ही रस्त्यावर उतरणार. आम्ही शिंदे सरकारच्या बंगल्यावर जाणार आणि आम्ही तीव्र आंदोलन करणार अशी मी सांगू इच्छितो. तर आमचं GR काढून द्या आजच्या आज, नाहीतर आम्ही इथं रोडवर उतरणार आहोत आणि आम्ही काही पण करणार आहोत हे आम्ही सांगू इच्छितो. एवढंच बोलून मी माझे 2 शब्द समाप्त करतो. जय. त्यांनी जे GR काढलं त्याच्यामध्ये तुम्हाला जे मानधन देण्याची जे त्यांनी वादे केले आहे ते त्यांनी पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं आहे का? आश्वासन तर दिलं आहे. मागच आम्ही 23 तारखेला 23 दिवस संप केला होता. ऑक्टोबर महिन्यात 23 दिवस आम्ही संप केला होता. तेव्हाच त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की आम्ही आशा वर्कर यांना 7,000 मानधन देऊ आणि दिवाळी बोनस पण देऊ 2,000 रुपये आणि APL BPLची जी अट होती ते पण मान्य करू असं आम्हाला त्यांनी लेखी दिलं आहे. पण आतापर्यंत त्यांनी GR नाही काढला. आज 4 महिने लोटून गेले आहेत आणि आमच्या संपाचा 48वा दिवस आहे, तरी पण त्यांनी आम्हाला अजून GR दिला नाही आहे. याच ठिकाणी 48 दिवस? हो, याच ठिकाणी नाही. काही आम्ही मुंबईला गेलो होतो आणि काही संविधान चौकात, काही ठाण्याला आणि जे महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात तुम्ही आपापल्या प्रतिनिधी मोर्चे काढले, आंदोलनं केलेले आहेत आणि अजून पण आमचं आझाद मैदानावर आंदोलन सुरूच आहे. आम्ही संविधान चौकात करून राहिलो आणि काही आमच्या महाराष्ट्रातल्या तिकडे आझाद मैदानावर आंदोलन करतच आहे. आम्ही आंदोलन सोडलं नाही आहे आणि आम्ही सोडणार पण नाही. जोपर्यंत आम्ही GR मिळणार नाही तोपर्यंत आमचं आंदोलन सुरूच राहणार आहे. पण आता शांततेनं होते, पण शांततेनं आम्ही आंदोलन करत आहोत. पण सोमवारी आम्ही तीव्र आंदोलन करणार आहोत अशी मी ग्वाही देते आणि घोषणा करते. अच्छा, या ठिकाणी आमच्या आणखी ताई आहे, त्यांचं आम्ही नाव विचारू. माझं नाव पौर्णिमा कीर्तिवार आहे. काय म्हणाल तुम्ही आजच्या GR बद्दल? तुम्हाला जे आश्वासन दिलं होतं, हो, आश्वासन दिलं होतं आणि तुम्हाला ते आश्वासन देऊन मला असं वाटतं की तुम्हाला भ्रमामध्ये ठेवण्यात आलं की 5 वाजतापर्यंत GR येईल या आशेमध्ये 1000 ते 1,500 आशा वर्कर या ठिकाणी आपल्या आशेमध्ये बसून राहिल्या. तुम्हाला काय म्हणायचं आहे की सरकारने धोका केला की काय केलं? सर, आता ते तसंच प्रकार आहे आणि इथेच नाही, आज म्हणजे संविधान चौकात तर इथे प्रत्येक गावगावच्या आशा आल्या बसलेल्या आहेत, पण प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी सुद्धा प्रत्येक जिल्ह्यामधल्या आशा दररोज जाऊन बसत आहेत. त्या तिथे प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रोज आशा आपलं आंदोलन करत आहे. आणि काही आशा जशा मुंबईला गेल्या आहेत, ज्या मुंबईला गेल्या त्या मुंबईला जातात, काही इथे आज संविधान चौकात नागपूरमध्ये आल्या आहे. म्हणजे इथे फक्त 1000-1200 नाही, तर प्रत्येक आशा ही प्रत्येक जिल्ह्याच्या समोर बसते. आज प्रत्येक आशाची निराशा झाली आहे सर. म्हणजे त्यांना वाटलं की आज काहीतरी होईल. आता समितीची बैठक आहे, तर आज आपल्याला काहीतरी सकारात्मक निर्णय लागेल, पण काही तो सकारात्मक निर्णय आलेला नाही अजून. सरकारने या अगोदर घोषणा केली होती की GR मध्ये तुम्हाला जे मानधन द्यायला त्यांनी मान्य केलं होतं. त्यांनी आम्हाला 7,000 रुपये मानधन द्यायचं ठरवलेलं होतं सर. हे आरोग्यमंत्र्यांनी म्हणजे बोललेलं आहे. आरोग्यमंत्री यांनी सांगितलं की आशांना 7,000 रुपये वाढ, 2,000 रुपये दिवाळी बोनस आणि APL BPLची अट नाही.
आणि आमच्या कृती समितीने असं पण सांगितलं की त्यांनी हे लेखी दिलेलं आहे, पण लेखी दिलं पण त्याच्यानंतर त्यांनी तो GR दिलेला नाही. त्याच्यामुळे वाट बघून बघून मग 2 महिन्यानंतर परत आशाने आंदोलन सुरू केलं की तुम्ही आम्हाला जे बोललं तो GR द्या. आज त्या गोष्टीला म्हणजे परत बोललेल्या गोष्टीसाठी आज 48 दिवस झाले आहेत, तरीही त्यांनी तो GR दिलेला नाही आहे. म्हणजे मागील 48 ते 50 दिवसापासून तुम्ही नागपूर असो, नागपूर किंवा महाराष्ट्राच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात असो, मुंबईचं आझाद मैदान असो, या प्रत्येक ठिकाणी तुम्ही आंदोलन करताय. तुमची मागणी फक्त एवढीच आहे की तुम्हाला 7,000 रुपये तुमचं मानधन झालं पाहिजे, फक्त एवढंच. हां, आणि मला म्हणायचं आहे की देशाच्या मोठ्या मोठ्या उद्योगपत्यांचं कर्ज करोडो अरबो रुपयांचं माफ केलं जाते आणि तुम्ही आशा वर्कर असून समाजाच्या चांगल्या कार्यासाठी काम करता. तुमचे फक्त 7,000 रुपये मानधन वाढ करण्यात नाही आहेत, ते याच्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं? सर, आता हा शासनाचा नाकारतेपणाच आहे. म्हणजे तुम्ही वाटत नाही की धोका करताय किंवा ज्यांच्याकडे आहे त्यांचं तुम्ही लाखोनी माफ करत आहे, पण ज्यांना गरज आहे त्यांच्या महिन्याची तुम्ही 7,000 त्यांना देऊ शकत नाही. मग अशा शासनाला काय म्हणायचं? विचार कर, म्हणजे आम्ही आशा बोलण्याच्या व्यतिरिक्त म्हणजे त्या शासनाने स्वतः विचार करायला पाहिजे की आपण काय करत आहोत. त्या दिवशी अजितदादा पवार म्हटले की आशा कुठेही म्हणजे जाऊन अडवतात त्या म्हणजे मंत्र्यांना वगैरे, पण जर तुम्ही दिलेल्या शब्दाला जर जागून आमचा GR दिला असता तर आशांना तुम्हाला अडवायची गरजच पडली नसती ना. आता किती तुम्हाला आता महिन्याचं म्हणजे काय म्हणतात? सर, आता आम्हाला फक्त 5,000 रुपये महिना पडतो आणि तोही आमच्या कामाचा मोबदला आहे. अच्छा, 5,000 रुपये महिना भेटत आहे. तुम्हाला वाटत नाही की महागाईच्या या वातावरणामध्ये 5,000 रुपये महिना एका गृहिणीला पुरतो का? पुरतो हा प्रश्न मी तुम्हाला विचारते सर. पुरतो म्हणजे आम्हाला तर माहिती आहे की पुरत नाही, पण लोकांनी सांगा की खरंच पुरतो का? 5,000 रुपयामध्ये आशांना काय होतं? आणि तिला दिवस रात्र, जसं त्या ताई बोलल्या, दिवस रात्र म्हणजे तिला कामाच्या वेळेची मर्यादा नाही आहे सर. कुठल्याच कामाची मर्यादा नाही आहे तिच्या. तिला जेव्हा म्हटलं तेव्हा जावं लागतं कामासाठी. अर्ध्या रात्री उठून ते डिलेवरीच्या केससाठी जाते. कुणा छोट्या बाळाची तब्येत बरी नसेल तरी ती जाते. म्हणजे तिच्या घरी कुणी अर्ध्या रात्री तिचा दरवाजा ठोकून लोक म्हणतात की ताई माझ्या मुलाला बरं नाही आहे, तुमच्याकडे ही गोळी आहे का? ताई आमच्या घरी त्रास आहे तर तुमच्याकडे ही गोळी आहे का? म्हणजे तिला वेळेचं सुद्धा बंधन नाही आहे सर, आणि ती अहोरात्र ती काम करते. आज गावागावातली आशा करते आहे प्रत्येक, तरीही म्हणजे तिच्या कामाचा मोबदला तिला देत नाही आहे ना. ताईचं अत्यंत आक्रोश या ठिकाणी दिसलेला, आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता आता हे जे खाली मैदान तुम्हाला दिसत आहे, आता इथे या ठिकाणी 1,500 ते 2,000 महिला या आंदोलन करून गेलेलं आहे. आणि आज शेवटचा दिवस नसून हा फक्त त्यांना आज आश्वासन दिलं होतं, अर्धविराम आहे फक्त. हे पूर्ण विराम नाही आहे. आंदोलन संपलेलं नाही आहे, आंदोलन आणखी सुरू राहील. हो, जर कृती समिती ठरवेल, जर आज संध्याकाळपर्यंत जर काही निर्णय लागला नाही तर सोमवारपासून परत आम्हाला जे आदेश कृती समिती देतील त्या आदेशानुसार आशा आपलं आंदोलन पुढे सुरू ठेवते. तर अशा प्रकारच्या आशा वर्करांचं आंदोलन हे नागपूरच्या संविधान चौकात, जे ऐतिहासिक संविधान चौक आहे, जसं दिल्लीचं जंतर मंतर असो, मुंबईचं आझाद मैदान असो, हे एक नागपूरचं संविधान चौक हे ऐतिहासिक धरणं आंदोलनाचं स्थळ आहे. आणि या ठिकाणी आशा वर्करांचं हे आंदोलन आज संपलेलं आहे की देशांच्या पंतप्रधानांनी विचार करायला हवा की जे आशा कोरोना काळामध्ये त्यांनी महत्त्वाचं काम केलं, ज्यांना कोणी हात लावायला तयार नव्हते त्यांना बी त्यांनी हात लावून त्यांना मदत केली, त्यांची सेवा केली. आणि त्यानंतर सरकारने त्यांना कोरोना योद्धा म्हणून हे नावापुरतं नाव दिलं, परंतु कोरोना योद्धाची स्थिती काय आहे ही आज संविधान चौकात तुम्हाला माहीतच झालेली आहे. आणि आमच्या चॅनलकडून सरकारला हेच मागणी आहे, आणि आमच्या हजारो 1,500च्या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये आंदोलन चालू आहे, त्यांची पण हेच मागणी आहे की त्यांना फक्त 5,000 नाही तर फक्त 7,000 जे मानधन आहे ते आणि पूर्ण झालं पाहिजे, अशी त्यांची मागणी आहे.